आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतचा आपला प्रवास कसा झाला? काय शिकलो थर्ड डिग्री पर्यंत? काय बरं एक एक दिवस बदलत गेला, शेअर करायचा आहे ना? चल, तर तुमचा परिचय द्या. मेघना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. माझं नाव मेघना वाडेकर आहे. मी मुंबईला घाटकोपर येथे राहते. बाय प्रोफेशन मी स्टाफ नर्स आहे. ऍक्च्युली आमच्या प्रोफेशन मध्ये खूप स्ट्रेस तर असतोच. स्ट्रेस आहे आणि मला खूप हेल्थ इश्यू होते मॅडम. खूप म्हणण्यापेक्षा मी डायबिटिक आहे. परत मला जॉईंट पेन होते. माझे बोथ लिगामेंट टेअर होते. मला फ्रोजन शोल्डर होते. टेनिस एल्बो होते मला बोथ याला. तर जेव्हापासून मी ऊर्जेसोबत जोडले गेले तेव्हापासून मॅडम माझं फ्रोजन शोल्डर ऑलमोस्ट गेलं आहे. म्हणजे शुगर लेवल माझे कंट्रोलमध्ये आहेत. आणि मेन म्हणजे माझा जॉईंट पेन म्हणजे पूर्ण कमी झालेत. माझे गुडघे दुखणे कमी झाले. मी जेमतेम 1-1.5 वर्ष झाले मॅडम मी मांडी घालून बसले नव्हते. कारण आपल्या स्नायूंची फ्लेक्झिबिलिटी कमी झाली होती. त्याच्यामुळे मला खूप त्रास होत होता मांडी घालून बसायला. तर मी पहिल्याच आपलं फर्स्ट डिग्री मध्येच मला त्याच्यामध्ये एक 70% तरी मला त्याच्यामध्ये डिफरन्स जाणवला. आणि आता तर थर्ड डिग्री पर्यंत आलं तर ऑलमोस्ट 80% मी ओके आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅडम माझं स्किन टोन एनहान्स झाला आहे. तुम्हाला कळत असेल माझ्या चेहऱ्यावर थोडे मलायजमा वगैरे होते, कमी झाले आहेत. आणि दुसरी गोष्ट मी लिहून ठेवले कारण बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅडम मला ना राग येत होता. म्हणजे राग असा चुकीचा नव्हता. पण कधी कधी वाटायचं की का म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून आपल्या काही अपेक्षा असायच्या. त्या अपेक्षा करणं चुकीचं नव्हतं, पण त्यांच्याकडून तसं वागलं जात नव्हतं. त्याच्यामुळे थोडंसं कामाचं स्ट्रेस, घरच्या कामाचं स्ट्रेस, त्याच्यामुळे असं खूप असं चिडचिड व्हायची. आणि असं मी ओव्हर थिंकिंग होते. काही लोक असतात ना ओव्हर थिंकिंग, की काय होईल, असं होईल, असं थोडं अँशियस असायची. ते मेन म्हणजे मला राग कमी झाला. राग येतो पण आला तरी लगेच जातो. पहिला असं आलं तरी असं टिकून राहायचं तो. त्याच्यामुळे माझ्यावर घरच्यावर तर तसा इम्पॅक्ट व्हायचा की बाबा घरातलं वातावरण थोडंसं हे व्हायचं. आता तसं होत नाही. आता माझा राग कंट्रोलमध्ये आहे. मी आनंदी आहे तर माझ्या आजूबाजूचे लोक पण आनंदी आहेत. आणि कॉन्फिडन्स लेवल वाढले मॅडम माझे. म्हणजे मला असं पहिलं असं वाटायचं की कशाला हे करा, कशाला बोला, कशाला, का म्हणजे का हा शब्द निघून गेला आहे. त्याच्या बदली त्याची जागा कॉन्फिडन्स नाही घेतलेली आहे. आणि विचार पद्धतीमध्ये पण बदल झाला आहे. पहिलं असं वाटायचं नाही असंच होईल, ते तसंच होईल. आता असं वाटत नाही, जे होईल ते चांगलंच होईल. कारण आपल्याला माहितीये की आपण एकदा ऊर्जेसोबत जोडले आहे तर जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. त्याच्यामुळे तो एक स्ट्रेस लेवल फार कमी झाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक माझं म्हणणं ऐकायला लागलेत असं मला जाणवलं आहे. म्हणजे जे मला पहिलं सांगावं लागायचं रादर मला समजून घ्यायला ते लोक लागले आहेत. जुन्या कित्येक गोष्टी आज क्लिअर होत आहेत. जसे की मी असं का वागले हे आता मलाही समजायला लागलं आणि ते लोकांनाही समजायला लागलेलं आहे. म्हणजे माझी जो चिडचिडपणा होता तो चुकीचा नव्हता. तिच्या ठिकाणी बरोबर होती असं समजायला लागलेलं आहे. आणि लोक असं बाबा ती स्वतःहून मला त्यांच्यासाठी असं पण बरोबर मदत होती. करायला आपण लागलेली आहेत. जी मला पहिली अपेक्षा होती ती आता स्वतःहून मदत कर. परत हा. एवढं एक वाक्य हा परत. बरोबर. म्हणजे त्यांना त्यांच्या चुका कळल्या. हा. हा. म्हणजे त्यांना असं वाटलं की मी माझ्या जागी बरोबर होते पण त्यांचंही काही चुकत होतं. त्याच्यामुळे हे थोडे क्लॅशेस होत होते. आता ते सगळे क्लॅशेस कमी झाले आहेत आणि त्याची जागा आनंदाने, शांतीने, प्रेमाने घेतलेली आहे. आम्ही एकमेकांना खूप चांगले समजून घेत आहोत. ते समजतायत मला, मी त्यांना समजते. आणि घरातलं वातावरण खूप छान आहे. आणि मेन म्हणजे मी स्वतःवर प्रेम करायला लागले मॅडम. कारण जोपर्यंत मी स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत इतर लोक पण मला त्या पद्धतीने ट्रीट नाही करणार. म्हणजे असं मला स्वतःलाच वाटलेलं की मी ऐश्वर्याची एक सुंदर क्रिएटिव्हिटी आहे आणि तसाच मी विचार करत आहे. खूप छान वाटतंय. म्हणजे आनंदी आनंद आहे असं. हो जाएगा असं तुम्ही बोलताना असं वाटतंय हा सब ठीक हो जाएगा, सब ठीक है असं. खूप खूप छान सुंदर. मॅडम, खूप छान खूप वाटते सुंदर. मला. हां. खरं तर प्रश्न विचारायलाच मेघनाने काहीच संधी ठेवली नाही. पण मला एवढं विचारायचं आहे, शुगर बद्दल बोललो आपण. ही किती होती शुगर लेव्हल आणि बॅलन्स झाली आहे तर किती आहे?
मॅडम म्हणजे कसं माझी शुगर लेवल ऑलमोस्ट ठीक होत्या, पण मी थोडंसं काही जास्त खाल्लं तर ते वाढायचे. हा, मग आता कसं आपण जेवणाला ऊर्जित करायला शिकलो आहे, किंवा एखादी गोष्ट आहे की मला जसं जाणवते का ही गोष्ट खाल्ल्यावर माझी शुगर लेवल वाढणार आहे, तर मी त्याला ऊर्जा देते. तर शुगर लेवल मेंटेन राहते. म्हणजे मी पहिले मला असं वाटायचं की काही गोड खावं, तर मी खाऊ शकत नव्हते कारण मला वाटायचं की शुगर वाढणार. तर आता ऊर्जा दिली की ठीक आहे, शुगर लेवल नॉर्मलच असते, वाढत नाही त्याच्यापेक्षा, असं म्हणायचं. छान. खूप सुंदर. थोडंसं कसं आहे ना, अगदी मन मारून नाही जगायचं. थोडंसं खाल्लं तरी हरकत नाही. एक हा, लिमिटच्या बाहेर नका एक्झॅक्टली. खाऊ. हा. पण ते थोडंसंही त्याला ऊर्जा द्या आणि खा आणि बिनधोक खा. ओके? हा, आता बिंदोक खाते मी, असं मला म्हणायचंय. जे मी खात नव्हते ते आता बिंदोक खात आहे. गुड, 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 गुड. खूप सुंदर. खूप छान मेघना. स्वतःला घडवलं आहे. स्वतः नियमित मेडिटेशन करण्याचा हा परिणाम आहे. ओके? आणि बस ब्रह्मांडाचे धन्यवाद माना. थँक युनिव्हर्स. थँक यू, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद खूप सुंदर. आणि सगळ्यांचे. तुम्ही एक स्टाफ नर्स आहात आणि स्टाफ नर्सला अनेक रुग्णांना बघावं लागतं, सेवा करावी लागते, रुग्णसेवा आहे. आणि खरोखर तुमच्या हातून खूप सुंदर रुग्णसेवा घडणार आहे. इव्हन आता हळूहळू तुम्ही असंही सांगणार, मॅम माझ्या सानिध्यात येणारे रुग्ण म्हणजे जे रुग्ण तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतात, जे मेघना मॅडमकडे आले पटकन दुरुस्त झाले. हो असं मॅडम. सध्या तुम्हाला हा, अनुभव हा. येईल. कालचाच एक अनुभव. मी सध्या NIC मध्ये काम करते. एक बाळ ना, त्याला काहीतरी त्रास होता मॅडम. ते रात्रभर रडत होतं. म्हणजे कळत नव्हतं की त्याला काय त्रास होतोय त्याला. तर तुम्ही शिकवल्याप्रमाणे मी त्याला रेकी दिली मॅडम, ऊर्जा दिली. तर ते बाळ रात्रभर छान झोपलं. छान म्हणजे त्याचा जो त्रास होता तो कमी झाला, त्याच्यामुळेच ते छान झोपलं, असं मला म्हणायचं. खूप सुंदर, खूप छान, खूप बरं खूप वाटलं मस्त. मॅडम. आपण कुठेतरी हा. पेन कमी करू शकतो, ही भावनाच येस. फार मोठी आहे मॅडम. म्हणजे आपण जर कुणाला पेन देण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, पण आपण जर कुणाचे पेन कमी करतो, ही आपल्याला ईश्वराने जी संधी दिली आहे, मला असं वाटतं ती आपण वाढवली पाहिजे आणि इतरांना पण सांगायला पाहिजे. मी सांगण्याचा प्रयत्न करते मॅडम. आणि नक्कीच त्या दृष्टीने लोक पण पॉझिटिव्ह होत आहेत. आणि त्याचा मला फार आनंद आहे. जसं माझ्या आयुष्यात आनंद आला, तसं इतरांच्या आयुष्यात पण आनंद यावा ही इच्छा आहे. आणि त्यासाठी तुमचे मॅडम ब्रह्मांडाचे खूप 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 धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मला स्थान दिलं, एक विश्वास ठेवला आणि म्हणून हे कार्य करता आलं आणि म्हणून तुम्ही ऊर्जेसोबत अधिक भरभरून प्रकारे जोडू शकणार. तुमच्या विश्वासाला खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. खूप अथवा धन्यवाद. नमस्ते. आत्मा नमस्ते. आपली मनू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. माझं नाव मनस्वी प्रथमेश केळकर. मी सध्या आता जिल्हा कोर्टात क्लार्क म्हणून काम करते. आणि मला हे रेकी बद्दल माझे सासूबाईच सांगितलं की तू हे सेशन अटेंड कर, छान आहे एकदम. म्हणजे एनर्जी लेवल हाय आहे असं त्याच्यामध्ये आहे सगळं. त्यामुळे मला त्याने सांगितलं की तू हे कोर्स पूर्ण कर. त्यामुळे मग मी बसायला लागले सेशनला. आता सध्या मी जिथे काम करते तिथं एवढा हेडेक आहे ना, म्हणजे कामाचा स्ट्रेस भरपूर आहे. प्लस दिवसभर खूप काम असतं, म्हणजे कोर्टासमोरच असतं काम. मग थकवा एवढा येतो. मग संध्याकाळच्या सेशनला जेव्हा बसते तेव्हा मेडिटेशन केल्यावर थोडं लो फील, म्हणजे एकदम रिलॅक्स होतं. त्यामुळे मग रात्रीचं पण मेडिटेशन केल्यावर डोक्याचा ताण निघून जातो. आणि दुसरं म्हणजे सध्या बाळांपासून दूर हा. आणि घरच्यांपासून पण दूर राहते ना. त्यामुळे मग कसं थोडंफार असं म्हणजे काय काळजी म्हणा किंवा अशी आठवण. त्यामुळे आठवण येते, असं एकटेपणा वाटते, हा काळजी वाटते, हा भीती वाटते एकटं असण्याची, सगळ्याच गोष्टी. हा. त्यामुळे मग थोडंफार असं म्हणजे विचार मनात येतात वगैरे असं तसं. त्यामुळे थोडं रिलॅक्स होण्याची मेडिटेशन वगैरे करून करून ते थोडं निघून जाते तेवढी काळजी वगैरे म्हणा किंवा विचार डोक्यात येणारे निघून जातात. त्यामुळे मग थोडं एकदम बरं वाटतं.
मनाला अशी शांती मिळते, प्रसन्न वाटतं असं. आणि रेकीमुळे खूप काय काय शिकायला मिळालं, जेणेकरून आता समजा घरी जर कोण आजारी असेल कोण व्यक्ती, तर आपण त्याला रेकी देऊ शकतो. त्याच्यासाठी खूप काय काय शिकलेले आहेत. त्यामुळे काय आता टेन्शन नाही. म्हणजे छोटं मोठं काही टेन्शन आलं तरी आता आपण तिथच्या तिथं ते हा, सॉल्व्ह करू आपण शकतो. ही एक करू विश्वास शकतो. स्वतःमध्ये हो. आला. हा. बरोबर ना? समजा ऑफिसच्या हो, जागेवर हो. अच्छा मी एक विचारेल म्हणू, की कसं होते ना आता कोर्टचं काम आहे. खरंच काम थोडंसं वातावरण तिथे दिवसभर निगेटिव्हच असते. आहे तसंच ना? असतं. हो. त्या वातावरणाचा हो. तो परिणाम होतो शरीरावर, मनावर. बरोबर हो. ना? पण तरीही आणि मग त्यामुळे तिथे कामं आहे ना खूप उशिरा होतात. आपण म्हणतो बा कोर्टाचे कामं खूप दिवस चालतात कारण त्या वातावरणाचा तो परिणाम होतो. तर असं परिणाम. कुठेतरी हो. जाणवलं का, की रेकीला आल्यापासून कामाचा स्पीडमध्ये तुम्हाला काही बदल वाटला? हां, म्हणजे आता मी जिथे काम करते तिथे आहे थोडंफार असा स्ट्रेस. पण जसं मेडिटेशन केल्यापासनं थोडं काम मला असं जास्त असं ताण येणार असं नाही वाटलं. म्हणजे ते पटपट दिवसाचं काम होत गेलं होत असं. गेलं. म्हणजे काम हां. पेंडिंग नाही राहत आहे माझं. माझं पेंडिंग नाही कामाला राहत. वेग आला आहे. हां. मग मी माझं काम एकदम जास्त म्हणजे थोडं गतीने वाढत गेलं असं दिवसभर. असं हं, थोडी हं, रेंगाळत राहायचं. म्हणजे होईल की नाही, होईल की नाही ही भीती वाटायची. हं, आता थोडं रिलॅक्स म्हणजे काम करून असं थोडा वेळ बसायला तरी मिळतं हं. असं. त्यामुळे जास्त आता एवढंच काय नाही एवढं शब्द फुटत नाही बोलायला. खूप छान. काही हरकत नाही. कुठ अच्छा लव्ह बॉन्डिंग प्रोटोकॉल केला हां, केला. आणि आता तेव्हाच मनूनी सांगितलं, की मॅम घरी गेल्यानंतर बघेल आता लव्ह बॉन्डिंग प्रोटोकॉलचा काही रिझल्ट. तर मला असं विचारायचं आहे, की आपण खरंच दूर असतो. एक हां. बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये मुलांपासून मिस्टरांपासून वगैरे. बरोबर ना? आहे की नाही? काही हो. फरक वाटला हो. का आपल्या रिलेशनमध्ये? आमचं रिलेशन तसं एकदम छान आहे. काय छान आहे असं हां. असं भरपूर प्रेम आहे, आपुलकी आहे, भावना आहेत, हां, काळजी आहे हां. असं. त्यामुळे मग लव्ह बॉन्डिंगचा जास्त हे करत नाही. करत नाही म्हणजे प्रोटोकॉल. नात्यामध्ये चांगलं आहे रिलेशन असं. हं. ओके, ती आता चिंता कमी झाली आहे का मग? एक राहायची हुरहुर, ती चिंता किंवा आपली मुलं आपल्यापासून लांब आहेत, आईजवळ असो किंवा सासूबाईजवळ असो, एक काळजी ती आता जरा कमी झाली आहे का? जरा कमी झाली आहे. हो. आणि ते कसं होतं आता मी गावी गेली, की मग मेडिटेशन करायला मला ती दोघं देत नाहीत. हं, त्यामुळे मग सासूबाई काय कुठेतरी खाली असं घेऊन जातात फिरायला त्यांना. तेव्हा मग मला तो वेळ मिळतो मेडिटेशनसाठी. नाहीतर ती अजिबात सोडत नाहीत घरी गेली की मला असं. मला एक असं परत विचारायचं आहे म्हणू, अगोदर सासूबाई रेकी शिकल्या आणि सासूबाईचं ऐकून म्हणू आली, नेहमी शक्यतो असं होत नाही. आहे ना, सासूबाईने सांगितलं आणि सुनबाई ऐकतील असं होत नाही. पण तरीही नाही. जेव्हा रेकी शिकली नव्हती म्हणू आणि सासूबाईची रेकी झाली होती. त्या ग्रँडमास्टर आहेत. त्या मुलांना ऊर्जा द्यायच्या किंवा एक हो. की बाबा त्या प्रोटेक्शन द्यायच्या. ती गोष्टी आपल्याला कळाल्या नसतील ना तेव्हा. आहे ना. नाही. नाही. आता कायच तू नाही मला कळलं. नाही आहे ना आणि हां. आता काय वाटते आहे त्या सगळ्या गोष्टीबद्दल? आता मला जरा एकदम असं तेव्हा मी बघायची कारण का बाळाला आजारी असलं तर मग सासूबाई रेकी द्यायच्या. तेव्हा मी विचारायची म्हटलं काय आहे रेकी काय असतं वगैरे असं तसं. तर मग तेव्हा त्या मला म्हणत होत्या की तू ह्या सेशनला बसायचं तुला समजेल रेकी काय आहे. मग तू स्वतःहून आपल्या बाळांना जेव्हा आजारी असतील तेव्हा स्वतःहून ते रेकी द्यायची. तेव्हा तुला समजेल रेकी काय आहे ते. असं. तेव्हा त्या मला सांगायच्या नाही, की हे असं करायचं, तसं करायचं, अजिबात नाही. मग आता
रेकी शिकल्यावर मला समजायला लागले की काय करायचं ते काय करायचंय आणि आता कुठेतरी एक कॉन्फिडंट आला की बाबा समजा आहे. सासूबाईजवळ मुलं आहेत ना तरी या हिलर आहेत. आता ते पूर्ण सुरक्षित आहे हाही एक परत भाव आला. कारण मी जर शिकली आहे तर मला ह्या सगळ्या गोष्टी येतात याचा अर्थ तिकडे पण प्रोटेक्शन त्यांना पूर्ण आहे. हो, आहे हो, ना? आता कुठेतरी एक हो. अधिक जास्त विश्वास, अधिक जास्त त्या सगळ्या गोष्टी वाढल्या आणि हो. त्यामुळे ते म्हणून तुम्हाला तुम्हाला ते त्यांनी मागं सांगितलं होतं ना, एका बाळाचा प्रॉब्लेम तो हां, सांगितला होता बघा, की ते प्रायव्हेट पार्ट एक जाड आणि एक बारीक हां, आहे. हां, हां, त्याच्यासाठी तुम्हाला रेकी द्यायला सांगितली होती. की हां. आता त्यांनी पण रेकी दिली आणि त्याच्यामुळे ते थोडं बॅलन्सिंग आलंय. म्हणजे आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं, की तुम्हाला ऑपरेशन करूनच ते करावं लागेल सगळं. असं म्हणजे त्याला हार्निया वगैरे काहीतरी म्हणतात ते. ते हं. ऑपरेशन करून तुम्हाला ते करावं लागेल. पण आम्ही सासूबाईंनी जेव्हा ती रेकी वगैरे दिली, तेव्हा मग ते बॅलन्सिंग आलं. त्यामुळे आता ते व्यवस्थित आहे. त्यामुळे आता ऑपरेशन करायची काही गरज नाहीये त्याला. वाह! खूप असं सुंदर. खूप रेकीमुळे ते अभिनंदन. शक्य झालं. रेकीमुळे ते शक्य झालं. खूप छान. असं. आणि तो रडला तरी पण त्याला काही प्रॉब्लेम नाहीयेत का? रडलं की शक्यतो नाही, हां, नाही, नाही. कमाल पूर्वी केली. ते खूपच होतं. आता ते व्यवस्थित आहे. कमाल केली सासू-सुनांनी असं म्हणूया. हो. थँक यू त्या युनिव्हर्सला असं म्हणूया. हो. थँक यू. तोच एक अनुभव तुम्हाला म्हणजे सांगायचं होतं ते, शेअर करायचं होतं तुमच्याशी, की ते मागे तुम्हाला बोललो होतो त्या संदर्भात. पण ते राहूनच गेलं. काही हरकत नाही. आता हो, झालं ते आहे राहून गेलं. आणि ना असा एकाने अनेक बाळांना हा प्रॉब्लेम असतो. जेव्हा चक्र हो, बॅलन्स होतात, आतील शरीर योग्य प्रकारे कार्य करायला लागतं, तेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. फार मोठं नाही आहे, हो, काळजी करायची नाही. हं? हो. खूप सुंदर, खूप सुंदर, हं, खूप सुंदर. आनंदी आनंद हं. सर्वीकडे. जाधव ताई, काय वाटलं तुम्हाला दिव्य ऊर्जेसोबत जोडून? आत्मा नमस्ते मॅम. आठवण नमस्ते. आम्ही त्या अगोदर हां. तुमची छान तारीफ करतोय. खूप सो क्यूट, क्यूट, क्यूट दिसताय तुम्ही. हां. आत्मा नमस्ते फ्रेंड सगळ्यांना. मी म्हणजे माझ्या ताईने मला रेकीत आणलेलं आहे. हं, ती खूप दिवसाची माझ्या मागे लागली. 1-1.5 वर्षापूर्वी मी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. सारखं रडणं, सारखं म्हणजे मी माझ्या ह्याच्यात होशमध्ये नव्हतेच कोणत्या गोष्टीला. पण ती मला सारखी समजत होती. पण मी मानायला तयार नव्हती कोणत्या गोष्टी. का रेकी म्हणजे काय मला म्हणजे नको म्हटलं. मीच माझ्या टेन्शनमध्ये आणि तू काय सांगते मला रेकी, रेकी. अशी सारखी तिला म्हणत गेली. "अगं एकदा तर तू ऐक तर खरी, ऐक तर खरी." नाही मी ऐकतच नव्हते तिचं. मग तिने फ्री सेशन पाठवले मला रविवारचे. तेव्हा मी मन लावून एक वेळा ऐकल्या. ऐकल्यावर मला खूप छान वाटलं. लगेच म्हटलं मला जॉइन व्हायचं ताई तुझ्याकडे येऊन मला तिथे रिलॅक्स व्हायचं आणि जॉइन व्हायचं आहे. तर ती म्हणे एकदम चेंज कसं काय झालं? म्हटलं नाही मला त्यांचं बोलणं खूप आवडलं म्हटलं मॅमचं. प्रत्येक शब्द म्हणजे ऐकण्यासारखं झालं म्हटलं मला आणि कधी जाऊन कधी म्हटलं मी त्यांना जॉइन होऊ, अशासारखं झालं मला. आणि मी इतकी डिप्रेशनमध्ये गेली होती, का मला म्हणजे जीणं मुश्कील झालं होतं त्या गोष्टीला. खूप आणि रात्रंदिवस मला झोप नाही, काही नाही. सारखा विचार यायचा का असं कसं झालं माझ्यासोबत? हं. म्हणजे खूपच. आणि असं माझी कसं झालं पसंत माझ्यासोबत? माझ्याच हं, सोबत का? हं. आता मी काय करू? असं सगळं हां, चालू हां. राहायचं. आणि छातीत सारखं धडकाचं. म्हणजे माझा विचार नव्हता मला, पण माझ्या लहान मुलीचा मला विचार सारखा, का माझ्या मुलीचं कसं होणार पुढे? तर हं, मला सगळ्या भावा-बहिणीने समजावलं, पण मी मानायला तयारच नव्हती या गोष्टी सगळ्या. अचानक झालं माझ्यासोबत जे घटना झाली ती अचानक हं, झाली. हं. पण जेव्हा मी जॉइन केलं, तेव्हा मी स्वतःच इतकी आनंदित राहायला लागली, का म्हणजे मला समजायला नाही लागलं का मी आता माझं टेन्शन पण नाही येत आहे, मला झोप पण छान येत आहे आणि सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या माझ्या. येतं मला रोज आठवण येते, रोज रडते मी. पण म्हणजे जे वेदना होत्या, त्या थोड्या-थोड्या कमी झाल्या माझ्या. बरोबर हां. आणि हं. तुम्हाला एक सांगते ताई, त्या वेदना तुमची ताकद होणार आहेत एक दिवस. ओके. तुमचं हां. सगळं जे काही काय आहे ना, हक्क माझं जे आहे ते मला मिळणारच आहे. मला हं, दुसऱ्याचं काही नको आहे. पण माझं जे आहे ना, ते माझंच आहे आणि ते मला मिळणारच आहे. हं. एवढ्यावर विश्वास ठेवा. हे ब्रह्मांड तुम्हाला सोबत देणार आहे आणि ही लढाई आहे.
नक्कीच ही लढाई आहे आणि ही लढाई लढण्यासाठी ब्रह्मांडाने तुमचा हात धरला आहे ना, तर ब्रह्मांड तुम्हाला शेवटपर्यंत नेणार. वेळ किती लागेल हे सांगत नाही, पण आजचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तुम्हाला एवढं सांगते की ही लढाई तुम्ही जिंकणार आहात. एक दिवस तुम्ही म्हणसाल की ते दुःख देणारे त्या सगळ्यांना खूप धन्यवाद, कारण त्यांनी मला आध्यात्मिक पातळीवर इथपर्यंत पोहोचवलं आणि तुम्ही खूप स्ट्रॉंग होणार आहात. खरं म्हणसाल ना, आज जी गोष्ट आयुष्यामधून हरवली आहे, दूर गेली आहे, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला वेदना वाटतात, एक वेळ असा येणार ना, की तुम्ही आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेलेले असणार आणि ह्या वेदना, हे दुःख, जसं आता मी म्हटलं, ती तुमची ताकद होणार. यामधून तुम्ही घडत जाणार आणि तुम्हाला जे जे हवं आहे, ते सर्व तुम्हाला मिळणार. तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक सगळ्या गोष्टी मिळणार, एवढं लक्षात घ्या. ब्रह्मांड असंच करत असतं आणि ब्रह्मांड असंच असतं. फक्त मेडिटेशन करावं लागेल. तुम्ही असं नका म्हणू की नाही केलं तरी चालेल मेडिटेशन. नाही, मेडिटेशन करावंच लागेल. तुमची, माझी, आपल्या प्रत्येकाची पॉवर आहे मेडिटेशन. कारण फक्त शांतपणे डोळे बंद करून बसा आणि दीर्घ श्वास घ्या. त्या ध्यानामध्ये बसल्यानंतर जे काही त्या युनिव्हर्स सोबत आपली कनेक्टिव्हिटी होते ना, त्या ऊर्जेने ह्या सगळे प्रॉब्लेम सोडवल्या जातात. ती ताकद आपल्यामध्ये निर्माण होते. आता कळेकांना यामध्ये अंधश्रद्धा वाटते. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अनुभव घ्या, ऊर्जेसोबत जुडा, अनुभव घ्या. बरोबर ना? स्वतः अनुभव घ्या आणि मग इतरांना सांगा. नाही, खूप अनुभव आले मॅम मला. म्हणजे मी रोज तुमचं नाव काढते. मॅमला रोजच म्हणते का त्यांच्यामध्ये किती शक्ती आहे. का आज मला इतक्या वेदना असून त्यांची प्रत्येक गोष्ट असं ऐका वाटते म्हटलं. असं कानाला छान वाटतं, त्यांना बघून छान वाटतं. म्हणजे वेगळंच त्यांच्यामध्ये देवीचं रूप पाहते म्हटलं मी त्यांना. म्हणजे रोजचा शब्द आहे माझा त्या ताईला. म्हटलं मी एवढे याच्यात कशी काय एवढ्या लवकर रिलॅक्स झाली बाबा. बरोबर. फक्त आणि ना एवढंच आहे का माझं स्वर्गासारखं घर होतं मॅम. आणि मला माझ्या घरी खूप करमाचं. आता बिलकुल जा नाही वाटत मला. काहीच नाही. तुम्ही होम हिलिंग करत राहा आणि माझं घर स्वर्गासारखं होतं नाही. माझं घर स्वर्गच आहे. माझं घरच मंदिर आहे. त्या घरामध्ये तुम्हाला खूप करमणार. एवढं लक्षात ठेवा. ओके? खूप करमणारही आणि सगळ्या गोष्टी होणार. जे हवं आहे ते होणार. ओके? येस, विश्वास ठेवा. काय ना ताई, एक नाही, एक नाही. आजपर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये आज आपण तुमच्या प्रॉब्लेम बद्दल जाहीर बोलू शकत नाही आणि भविष्यातही बोलू शकणार नाही. बरोबर? कारण काही गोष्टी अशा असतात की त्याबद्दल बोलायचं असते आणि काही गोष्टी अशा असतात की त्याबद्दल आपण जाहीर नाही बोलायचं असते. एक काहीतरी प्रोटोकॉल असतो. पण एवढं लक्षात ठेवा, आता सांगितलं आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी खूप छान होणार आहेत. विन विन पोझिशननी रिझल्ट लागणार आहे. कोणाचंही नुकसान न होता सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अनिता ताई, तुम्हाला शेअरिंग करायचं आहे? आपण हा व्हिडिओ बंद करून परत नवीन व्हिडिओमध्ये घेऊया. ओके? अनिता ताईला स्पेशल व्हिडिओमध्ये. चालेल. थँक्यू. मला वाटलं